जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. व्हॅलेंटाईन डे स्पेशल, महाशिवरात्री स्पेशल आपण विवाह या विषयावर व्हिडिओ बनवतो. हा पुढचा व्हिडिओ आहे. आज रविवार आहे आणि आजचा चांगला योग म्हणजे संत गजानन महाराज शेगाव यांचा प्रकट दिन आहे. गणगण गणात बोते हे भजन सद्गुरूचे. तर विवाह या विषयावरच आपण हे सगळं स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज म्हणा, संत एकनाथ म्हणा, या सर्व थोर संतांनी जे काही त्यांच्या पोथीमध्ये आहे, खास करून विवाहासाठी साधे सोपे उपाय, ते आपण आज बघणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला अनेक उपाय सांगणार आहे, पण मी तुम्हाला हे म्हणेन की सगळेच एकदम करत बसू नका, एक एक उपाय करा. आणि हे पण नक्कीच आहे की या गुरु किंवा हा देव किंवा हे संत किंवा हे महाराज पावले नाही म्हणून लगी बदलून दुसरा करणं, ते इतकं चांगलं नाही. त्याचबरोबर काही जणांना झटपट किंवा वेगळाही उपाय लागतो. आता तसं बघायला गेलं तर स्त्रियांनी लग्नासाठी गुरुची उपासना करावी आणि पुरुषांनी लग्नासाठी शुक्राची उपासना करावी. आणि त्यामध्ये जर रत्न म्हणलं तर मुली पुष्कराज रत्न घालावं लग्नासाठी, आणि मुलाने ओपेल म्हणा, डायमंड म्हणा, झिरकॉन म्हणा, हे रत्न घालावं. हे रत्न तुम्हाला आमच्याकडे सुद्धा मिळेल. आपले पांडुरंग महाराज चितळे शास्त्री सिद्ध पूजा वगैरे करून देतात, आणि तुम्ही बाहेर मार्केटमधून कुठून घेतलं तरीही चालेल. आणि त्याहीपेक्षा बिनखर्चाचा साधा सोपा उपाय म्हणजे की आता जे मी तुम्हाला सांगतोय त्यातली कुठली आवडेल ती पोथी किंवा अध्याय वाचा. आलं का टेन्शन? तेवढं सोडून बोला म्हणा. कारण आजकालची पोरं असं वाचन पोथी भीती घेणं अवघडच काम आहे. पोरं काय पण करतात. सगळेच तसे नाहीत. त्यांना विवाह ठरायचं म्हटलं करायला पाहिजे ना. आणि पुन्हा बिनखर्चाचं, यात काही खर्च पण नाही आहे. भली मोठी समजा पोथी वाचायला तुम्हाला नाही जमलं तर आजकाल संक्षिप्त पोथी असते, सार्थ पोथी असते छोटी. त्यातला सुद्धा एक स्पेसिफिक एवढा अध्याय आपल्याला जो आता विवाहाचाच विषय आहे, तर तेवढासुद्धा आपण वाचू शकतो ना. करणं गरजेचं आहे. तुम्हाला ती पोथी किंवा तो अध्याय कुठं मिळाला नाहीत, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला घरपोच कोरिअर करून. आता सुरुवातच आपण श्री गजानन विजय ग्रंथापासून करू, कारण आज नेमकं त्यांचं आज प्रकट दिन पण आहे. श्री संत गजानन महाराज की जय. तर त्यांचा जो श्री गजानन विजय ग्रंथ आहे त्यातला 19वा अध्याय वाचला तर विवाह ठरण्यातल्या अडचणी दूर होतात. त्यानंतर आपण दुसरा पोथी बघितली तर संत एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर जे लिहिलं आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता श्रद्धाभावानं. बरेच जे उपाय आहेत ते जास्त करून मुलींच्या विवाह ठरायसाठी उपाय आहेत. आणि मुलांच्या विवाहाचे काय उपाय जास्त दिले कोणाला माहिती का? पोरांना असंच ठेवायचं आहे तर नाही. तुम्ही हे बघितलं, आपण एक नवनाथांचा जो नवनाथ ग्रंथ आहे त्यातला जो अध्याय 28वा आहे, तर त्यामध्ये खास लिहिलेलं आहे, हा अध्याय श्रवण पठण करता त्या भाविकाचे होईल लग्न, कांता लाभेल गुणवान. तर कांता म्हणजे मुलगी, लाभेल गुणवान आणि भाग्यवान. अवघडच आहे ना आता सगळे गुणवान भाग्यवान पत्नी मिळणं सुद्धा. एक म्हण आहे आपलं काय की पुरुषाचा भाग्यवान कोण असतो तर चरित्रवान बायको ज्याची असते तो पुरुष भाग्यवान असतो.
त्यानंतर आपण जर बघितलं आहे तर हे पण आहे, दुर्गा सप्तशतीमधलं सुद्धा काही मंत्र आहेत विवाह ठरासाठी. त्या दोघांसाठी पण आहेत, मुलीसाठी पण आहे आणि मुलासाठी पण आहे. आता एवढा मी मंत्र म्हणत बसणार नाही, तुम्ही मला व्हॉट्सॲप केलं तरी मी तुम्हाला तो पाठवेन. त्यानंतर श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा अध्याय 8वा आणि 30वा आहे. अगदी मोठं ओरिजिनल गुरुचित्र वाचावं नाही वाचावं दुमत असेल तर सार्थ किंवा तेवढाच फक्त तो अध्याय आणून वाचला तरी काय हरकत नाही. त्यानंतर आता महाशिवरात्र आहेच आहे, त्यामुळे शिवलीलामृताचा 13वा अध्यायसुद्धा वाचला तरीसुद्धा त्यामध्ये तुम्हाला लग्न ठरायला सोयीस्कर पडेल. परत आपले स्वामी चरित्र आहे, स्वामी समर्थ सारामृत, त्यातला 8वा अध्याय वाचला. पुन्हा शीघ्र विवाह ठरायसाठी काही शाबर मंत्र पण आहेत जे शंकर पार्वतींच्या आशीर्वादाने केलेले आहेत. तोही आत्ता मी मंत्र इथं तुम्हाला वाचून दाखवणार नाही आहे, तुम्ही तो मला व्हॉट्सॲप करा, मी तुम्हाला तो पाठवीन. त्यानंतर देवी कात्यायनीचा मंत्र आहे. परत साईबाबांचं साई सच्चरित्र ग्रंथ आहे, तो पण आपली मनोभावना इच्छा पूर्ण करून देते. अजून एक मंत्र आहे, तो आहे तो कामदेव मंत्र. तो पण तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सांगा, आपण तोचे SMS करूया किंवा व्हॉट्सॲपवर पाठवूया. तर हे सगळे साधे सोपे उपाय असतात. याच्यासाठी तुम्हाला कुणाकडे जायची गरज नाही, काही खर्च करायला नको, काही इकडं जायला नको, काही तिकडं जायला नको. फक्त पाहिजे काय की मनोभावे तुम्ही ते वाचलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे. इतकी सिंपल आणि साधी अट आहे. हे साधे सोपे उपाय आपण सोडायचे आणि हा बाबान तो बोवान हे ज्योतिषन तोन हे करत हिंडायचं आणि भयंकर खर्च करत बसायचं. यापेक्षा मी म्हणेन तुम्हाला हे साधे साधे उपाय तुम्ही स्वतः करा, नक्की देवाची कृपा होईल आणि तुमचा विवाह ठरेल. भले तो मुलगा असू दे नाहीतर मुलगी असू दे. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ विवाह या विषयावर. धन्यवाद.